नमस्कार मंडळी, चला तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज बनवणार आहोत दिवाळी स्पेशल बुंदीचे लाडू। त्यासाठी मी 1 किलो बेसन घेतलाय। 1 लिटर पाणी टाकून मस्त असं त्याचं छान बॅटर तयार करून घ्यायचं। बॅटर तयार झालं की 15 मिनिट त्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं। लगेच इकडं 1 किलो साखर त्याच्यामध्ये अर्धा लिटर पाणी टाकून भिजवण्यासाठी ठेवायचं। तेल गरम झाले का ते चेक करून लगेच इकडं बुंदी गाळून घ्यायची। छान असं बुंदी, त्याला जास्त कडक तळायचं नाही, एकदम नॉर्मल ठेवायचं, म्हणजे थोडंसं मऊच ठेवायचं आणि छान एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। अशा प्रकारे बुंदी रेडी झाली। लगेच इकडं त्याचं चासणी तयार करून घेऊ आणि चासणी रेडी झाली का नाही अशा एका प्लेटमध्ये पाणी घेऊन त्याचा गोळा करून बघायचा। थोडासा गोळा रेडी झाला की चासणी रेडी अशी समजायचं। लगेच 2 चमचे इलायचीचं पावडर चासणीमध्ये टाकून घेतलं मी इथं। थोडीशी जायफळ टाकायची, म्हणजे चव येते छान, त्या लाडूला फ्लेवर सुटतो छान। लगेच लाडूच्या म्हणजे बुंदीमध्ये मस्तपैकी असे ड्रायफ्रूट्स टाकून मिक्स करून घ्यायचं आणि ते बुंदी चासणीमध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं। पूर्णपणे ते साखर पूर्ण त्या लाडूमध्येपर्यंत झालं पाहिजे। अशा प्रकारे त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं। हे लाडू ना लक्ष्मीपूजेला नैवेद्यासाठी करतात मराठवाड्यामध्ये, आमच्या इकडे। तुमच्या इकडे काय करतात तेच मला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा, नैवेद्यासाठी लक्ष्मीपूजेला दिवाळीच्या। अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर त्याचा छान असा बघू शकता मी कसं करते, छान मिक्स पूर्णपणे ते चाचणी आणि बुंदी एकत्र झाले पाहिजेत। मिक्स झाल्यानंतर त्याचा थोडंसं थंड झालं की छान असा त्याचा लाडू बनवून घ्यायचा। छान असा गोल गोल, छोटा मोठा तुम्हाला जसं पाहिजे तसं। अशा प्रकारे माझा लाडू रेडी आहे। बाय।